नमस्कार, मी तन्मय टिल्लू. टिल्लू टॉक्सच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आरक्षणाचा विषय एकीकडे चांगलाच तापतोय, मात्र राजकीय पक्ष आता हळूहळू विधानसभेच्या तयारीला देखील लागलेत आणि त्यातूनच भाजप बेरजेचं राजकारण करताना दिसतंय. आजच्या व्हिडिओत त्याचबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्रात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बेरजेचं वजाबाकीचं राजकारण सुरू झाल्याचं वातावरण पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच सगळं वातावरण गढूळ झालंय. शिवसेना फुटली, 40 आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपला येऊन मिळाले, उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. पुढे जे घडलं तो इतिहास. मात्र आता त्यानंतर अजित पवारांचा गट महायुतीत आला, मनसेच्या रूपानं चौथा पक्ष महायुतीला चिकटलाय. त्यानंतर घडणाऱ्या घटना, आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी पाहता महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक गढूळ झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे राजकीय पक्षांचं हे राजकारण नेमकं बेरजेचं की वजाबाकीचं, हा प्रश्न राजकीय जाणकारांना नक्कीच विचार करायला भाग पाडतोय. असो तर बेरीज वजाबाकीच्या राजकारणात आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या केंद्रस्थानी राहिलाय तो मोठा भाऊ असलेला भाजप. भाजप नेहमीच बेरजेचं राजकारण करत आलाय. आगामी विधानसभेसाठीही भाजपनं बाह्या सरसावल्या. आजच्या व्हिडिओत तेच जाणून घेऊया. मुळात राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यासाठी भाजप बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग करताना दिसतो. भाजपनं या आधी कसं बेरजेचं राजकारण केलं, त्याची सुरुवात नेमकी कशी झाली ते पुढे या व्हिडिओत पाहूच. मात्र भाजपच्या बेरजेच्या राजकारणाची चर्चा पुन्हा होऊ लागली ती पंकजा मुंडेंच्या एका बातमीनं. पंकजा मुंडेंची वर्णी आता राज्यसभेवर लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि त्यातूनच भाजपच्या बेरजेच्या राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभेला भाजपनं अक्षरशः सपाटून मार खाल्लाय. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशाच वेळी भाजपला थोडा वेगळा विचार करावा लागेल. सामाजिक गणितं योग्य पद्धतीनं बांधावी लागतील. पंकजा या लोकनेते आहेत, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. शिवाय त्या ओबीसी असल्यानं ओबीसींचाही मोठा पाठिंबा त्यांना आहे. पंकजा मुंडेंचा पराभव ओबीसी समाजाच्या जिव्हारी लागलाय. एकीकडे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत झाल्याची ही चर्चा त्यानंतर रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या विरोधात गेल्याचंही चित्र समोर आलंय. आता ओबीसी समाजही नाराज आहे आणि त्यामुळे तोही विरोधात जातो की काय अशी भीती भाजपला आहे. अशा वेळी पंकजा मुंडेंना पुन्हा एक मोठी संधी दिली जाऊ शकते. पंकजांचं पुनर्वसन त्याच्यासाठीच केलं जाऊ शकतं. एवढंच नव्हे तर ओबीसी मतपेढीच्या दृष्टीनंही ते महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपनं गोंजारलंय, ते याच बेरजेच्या राजकारणातनं. अलीकडेच रक्षा खडसे नाथाभाऊंनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. त्यामुळे खडसेंचा अनौपचारिक भाजप प्रवेश झाल्याचं स्पष्ट आहे. राज्यात विशेषतः खानदेशात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात नाथाभाऊंचा मोठा वाटा राहिलाय. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी विविध पदांवर भाजपचं नेतृत्वही केलंय. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, मात्र पक्षातील अंतर्गत कुरबुरी वाढल्या. व्यथित होऊन नाथाभाऊंनी पक्ष सोडला. ते शरद पवारांच्या सोबत गेले. मात्र आता पुन्हा नाथाभाऊ भाजपत येत आहेत. त्यामुळे खानदेशात पक्षाची ताकद वाढणार यात शंका नाही. हेच भाजपचं बेरजेचं राजकारण आहे. त्यात अनेक घटना आहेत, लहान सहान गोष्टी आहेत. जसं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करणं हा देखील त्याच खेळीचा एक भाग असल्याचं सांगितलं जातं. आता थोडं इतिहासात डोकवूया. भाजपचं बेरजेचं राजकारण नेमकं कधी सुरू झालं, कसं सुरू झालं जाणून घेऊ. जातीय समीकरणाचाही त्यात समावेश आहेच. भाजपच्या राजकारणात माधव सूत्र चर्चेत आलं ते महाजन मुंडेंच्या काळात. ओबीसी समाजाला केंद्रस्थानी मानत त्यावर काम सुरू केलं ते जनसंघाच्या वसंतराव भागवतांनी. आजही हीच रणनीती महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीला महत्त्वपूर्ण ठरतेय. 80च्या दशकापासूनच भाजपनं माधव फॉर्म्युला स्वीकारला होता. पुढे 2014 मध्ये तर धनगर, माळी आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी अगदी गोपीनाथ मुंडेंनीही अथक प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा देखील झाला. त्यावेळी भाजपनं रासप नेते महादेव जानकरांना थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं. भाजपनं राज्यात सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून भागवतकरांना पुढे केंद्रात मंत्रीपद मिळालं. राज्यात ओबीसी नेते अतुल सावेंना मंत्रीपद मिळालं. भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आलं. यातून भाजप वोट बँक आणि बेरजेचं राजकारण करत आलंय. आता पुन्हा भाजप हेच सूत्र आगामी विधानसभेसाठी वापरताना दिसतंय. त्यातून भाजपला जनाधार मिळालाच तर बेरजेच्या राजकारणाचीच ही फलनिष्पत्ती ठरणार एवढं नक्की आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचं बेरजेचं किंवा अगदी वजाबाकीचं राजकारण हे जातीय समीकरणांवरच आधारलेलं असतं एवढं नक्की.
त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या राजकीय उलथापालथी याच बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या राजकारणाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतील, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. टिल्लू टॉक्समध्ये आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की साम टीव्ही डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.